नमस्कार दोस्तों। अनअकैडमी हमारे महाराष्ट्र के बच्चों के लिए लेके आया है अनअकैडमी का सब्सक्रिप्शन, जहां आप आकर अच्छे से पढ़ सकते हैं, अपने बोर्ड के एग्ज़ाम की तैयारी कर सकते हैं। जी हाँ दोस्तों, बोर्ड एग्ज़ाम के लिए आपको यहाँ पर जो एडुकेटर्स मिलेंगे, यहाँ पवन वाघ सर पढ़ा रहे हैं, यहाँ पर शुभम सर पढ़ा रहे हैं, यहाँ पर सरस्वती वाघ मैम पढ़ा रही है, रुबीना मैम पढ़ा रही है, मोक्षित सर पढ़ा रहे हैं और प्रशांत जोशी सर पढ़ा रहे हैं। आप अगर सभी के बारे में देखें तो हर किसी का अपना अपना एक स्पेशलिटी है। आप देख सकते हैं कि पवन वाघ सर का 22 ईयर्स का एक्सपीरियंस है। यहाँ आप देख सकते हैं प्रशांत जोशी सर 17 ईयर्स से पढ़ा रहे हैं। शुभम झा सर एक मेमोरी कोच है और साथ ही में मोक्षित मेहता सर ये फाउंडर टीम के मेंबर हैं। साथ ही में रुबीना मैम जो है यहाँ पर आपको अलग अलग जो लेक्चर देती है, उनकी मदद से आप अपनी पूरी तैयारी बहुत अच्छे से कर सकते हैं। इनको भी 8 साल का अनुभव है और मराठी के लिए, साइंस के लिए रुबीना मैम है और मराठी के लिए सरस्वती वाघ मैम है, जो आपको पूरी तरह से गाइड करेंगे। दोस्तों यहाँ मैं आपको एक बात बता दूं कि यहाँ जो क्लासेस हमारी होती है, अनलिमिटेड फ्री लाइव क्लासेस होती है। अभी आप स्पेशल क्लासेस ज्वाइन कर सकते हैं, सारी की सारी स्पेशल क्लासेस फ्री होती है। बेस्ट स्ट्रेटेजी एंड टिप्स टू क्रैक द एग्ज़ाम, यहाँ पर आपको बहुत सारी स्ट्रेटेजीज़ मिलती है, टिप्स मिलती है, जिससे आप इस एग्ज़ाम को बहुत अच्छे से क्रैक कर सकते हैं। आपके लाइव डाउट क्लियरिंग सेशन होते हैं, डेली क्विज़र्स होते हैं, डेली प्रोग्रेस रिपोर्ट आपको आपका देखने को मिलता है और लीडर बोर्ड की मदद से आप अपना परफॉर्मेंस भी चेक कर सकते हैं। अनलिमिटेड एक्सेस मिलता है आपको हर क्लास, हर कोर्स में। मतलब अगर आप किसी पर्टिकुलर कैटेगरी में जाते हैं, आप महाराष्ट्र बोर्ड कैटेगरी में आते हैं, तो वहाँ आपको अनलिमिटेड एक्सेस मिलेगा। इसका मतलब ये है कि आप जितने लोगों की क्लास चाहो उतनी देख सकते हो। साथ ही में लाइव क्लासेस जो होती है महाराष्ट्र के टॉप एडुकेटर्स से आप पढ़ सकते हो। प्रीवियस ईयर्स के क्वेश्चंस आपको बहुत अच्छे से तैयार करवाए जाते हैं, डाउट क्लियरिंग सेशन आपके लिए होते हैं और बहुत बढ़िया बैचेस आपके लिए फ्रेम की जाती है। प्रैक्टिस यहाँ पर टैब आपके लिए अवेलेबल है, रिवीजन किया जाता है, क्रैश कोर्सेज आपके लिए आ रहे हैं और सभी लैंग्वेज आपको पढ़ाई जाती है। आपको जो लैंग्वेज में प्रॉब्लम आती है वो आगे आप पढ़ सकते हैं। ठीक है, यहाँ आप खुद देख सकते हैं कि आप कहाँ पर है, कितना पीछे है, कितना आगे है, और नोट्स और स्टडी मटेरियल सब कुछ आपको PDF के फॉर्म में मिल जाता है। दोस्तों अगर आप नए हैं और अगर आप सब्सक्रिप्शन लेना चाहते हैं तो आप PW जो कोड है इसको यूज़ कर सकते हैं। इसकी मदद से आपको 10% का डिस्काउंट भी मिल जाएगा। अगर आप देखें तो सिर्फ 250 रुपये, सिर्फ 250 रुपीज़ में पर सब्जेक्ट का आपको सब्सक्रिप्शन मिल रहा है और इससे सस्ता कुछ भी नहीं हो सकता। तो दोस्तों आप सब्सक्रिप्शन लीजिए और अपनी पढ़ाई शुरू कीजिए, और यही राइट टाइम है अपनी पढ़ाई शुरू करने का। ऑल दी बेस्ट, आइए पढ़िए, लेट्स क्रैक इट। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अजित देव आपणा सर्वांचं पवन वाघ अकॅडमीच्या या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कक्षा 9वीचा पाठ बघणार आहोत, ज्याचं नाव आहे सूक्ती सुधा। ठीक आहे, सूक्ती सुवचन, कसं सुवचन तर अमृत रूपी। ठीक आहे, अमृत याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहेच। तर हे अमृत रूपी सुवचन म्हणजे असे वचन, असे बोल की जीवनामध्ये जे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कुठेतरी उपयोगी पडतात। ठीक आहे, असं म्हणतात की मोठ्यांचं जे मार्गदर्शन असतं ते त्यांच्या बोलण्यातनं मिळतं आणि त्यांचं हे मार्गदर्शन नेहमी आपल्या पाठीशी असतं। ज्यावेळेस आपण संकटात असतो, ज्यावेळेस आपण आपल्याला एखादा प्रश्न भेडसावत असतो, तर तो प्रश्न भेडसावत असताना त्याच्यामध्ये मार्ग जर काढायचा आहे, तर विशेषतः अशा प्रसंगी आपल्या घरचे आपल्याला काय सांगत होते, आपले जे मोठे भाऊ आहे, मित्र आहेत, जे आपले हित चिंतिणारे लोक आहेत, अशांनी कशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलं होतं याचा आपण मागोवा घेतो। बरोबर आहे, तर त्यांचं ते वचनच जणू आपल्याला तारणारं ठरतं, म्हणून त्यांच्या त्या वचनाला आपण अमृता समान मानतो। अमृत काय करतं, असं आख्यायिका आहे, अमृत जे आहे ते जीवन देतं। बरोबर आहे, अमर करतात। आपण अमर तर होत नाही, पण निश्चित रूपाने आपण त्या संकट काळात जो आहे तरुण जातो, आपलं संकट दूर होतं। म्हणूनच वचनांना जे आहे ते अमृत म्हटलेलं आहे। तर सु म्हणजे चांगले, वचन म्हणजे बोल, आणि हे सुवचन रूपी जे आहे हे बोल अमृताप्रमाणे आहे। ठीक आहे, तर गद्य हे लेखन विभाग मानला जातो, पद्य हा काव्य विभाग जो आहे तो मानला जातो, आणि या काव्याला गेयता असते, आणि याच्याद्वारे लघु अर्थ म्हणजे कमीत कमी शब्दात अर्थ जो आहे तो सांगितला जातो। हा अर्थ किंवा हे श्लोक जरी छोटे असतात तरी त्यांच्यामध्ये खूप महान, खूप उपकारक असा अर्थ जो आहे तो आपल्याला जो आहे तो बघितला। याच्या आधी आपण 8वीला पण बरेचसे पद्यपाठ बघितले, 9वीला सुद्धा काव्यपाठ जे आहेत ते आपण बघितले। तर या विभागाचा
म्हणजे आता आपण काय म्हणतात की आता संक्रांत येते, बरोबर. उत्तरायण जे आहे ते सूर्य एक वेगळ्या जे आहे तो अयनामध्ये प्रवेश करतो. आपण पण जणू काही आता प्रथम सत्र संपून द्वितीय सत्रा मध्ये गेलोय आणि एक वेगळ्या मोडमध्ये आपण जात आहोत. परीक्षेच्या मोडमध्ये जवळ काही आपण जात आहोत. तर लवकरात लवकर आपले हे सगळे पाठ संपून आपण जे काही व्याकरणाचा पाठ आहे त्याला आरंभ करणार आहोत. याच्यानंतरचा माझा जो व्हिडिओ आहे तो व्याकरणावरचा असेल. लवकरच आपण आपले गद्य पद्य हे धडे संपून व्याकरणाचा पाठ जो आहे तो सुरू करतोय, ज्याच्यामुळे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि जे आपलं ध्येय आहे ते 100 पैकी 100 मार्क प्राप्त करण्याचं ते आपण पूर्ण करूया. ठीक आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला सायमल्टेनियसली करायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे व्याकरण पण पाठ करत राहायचंय, 8वीला जे व्याकरण झालं ते पण पाठ करत राहायचंय. इव्हन जे काही तुम्हाला मी धडे शिकवतोय ते खूप महत्वाचे. त्या धड्यांमध्ये काय सांगितलेलं आहे, कोणती शब्द योजना झालेली आहे, व्याकरण दृष्ट्या शब्द योजना जी आहे ती करेक्ट केव्हा येते. व्याकरण पाठ केल्यावर ते येते, पण कधी कधी असं होतं की तुम्ही जर तुमची रिडिंग जर चांगली असेल तर नकळत बॅक ऑफ द माइंड ते शब्द तुमच्या मनामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये बसतात आणि फिल इन द ब्लँक्स म्हणा किंवा जोड्या लावा असे शब्द असतात, किंवा व्याकरण दृष्ट्या तुम्हाला एखादा शब्द योजा असे प्रश्न जे येतात तर त्या प्रश्नांचं उत्तर तुमच्या रिडिंगमुळे तुम्हाला बरोबर आठवतं. म्हणून संस्कृत जे पाठ आहे, जे श्लोक कंठस्थी करण्यासाठी, आता सुक्ती सुद्धा कंठस्थी करण्यासाठी, कंठस्थीकरण म्हणजे काय, पाठ करणे. तर हे जे काही कंठस्थी करण्यासाठी जे श्लोक आहे ते पाठ करा आणि जे लेसन तुम्हाला दिलेले आहेत त्या लेसनचं वाचन जे आहे ते तुम्ही करा. ज्या पाठांचं वाचन, जे गद्यात्मक पाठ आहे, ठीक आहे, जे गद्यात्मक पाठ आहे त्या गद्यात्मक पाठांचं वाचन तुम्ही रोज करत जा. रोज एखादा तरी संस्कृतचा धडा न चुकता वाचत जा. एक वेळ अशी येईल की तुम्हाला पुढचे शब्द आठवतील, ठीक आहे. ती वेळ त्याच वेळेस येईल ज्यावेळेस तुम्ही रोज वाचन कराल, ठीक आहे. तर न चुकता संस्कृतचा एखादा धडा निश्चित वाचा. तुमचं वाचन ज्यावेळेस सुधारेल त्यावेळेस एक वेगळा प्रकारचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर असेल, ठीक आहे. चला आता आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. तर नवमा हा पाठ, हा 9वा धडा सुक्ती सुद्धा, ठीक आहे. सुक्ती सुद्धा मी याचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे, ठीक आहे. कंठस्थी करणार म्हणजे पाठ करण्यासाठी. संस्कृत भाषा सुभाषितैः समलंकृता हा खलु, ठीक आहे. संस्कृत भाषा ही सुभाषितांमुळे अलंकृत झालेली आहे. आता अलंकार म्हणजे काय, अलंकार म्हणजे ज्याला हिंदीमध्ये जेवर म्हणतात, बरोबर, आभूषण म्हणतात, मराठीमध्ये त्याला दागिने म्हणतात. तर हे काही जे काही सुभाषित आहे हा जणू संस्कृत भाषेचा अलंकार आहे. या सुभाषितांमुळे संस्कृत भाषा अलंकृत झालेली आहे. तिचं सुंदरता, त्याचे सौंदर्य जे आहे हे संस्कृत भाषेमुळे वाढलेलं आहे. सुभाषितेभ्यः उद्धृताः नैकाविदाः संस्कृत सूक्तयः न केवलं संस्कृते अपितु अन्य भाषास्वपि मार्मिकतया उत्स्फूर्ततया च उपयुक्ताः दृश्यन्ते. आता याच्यामध्ये हे सांगितलंय की संस्कृत भाषेमध्ये जे काही सुभाषित आहेत तर त्या सुभाषितांचं इतर भाषांमध्ये सुद्धा भाषांतर झालेलं आहे आणि त्या भाषांमध्ये सुद्धा हे सुभाषित अतिशय उपयुक्त असं ठरलेले. शब्दशः अर्थ आपण बघूया बघा. सुभाषितेभ्यः उद्धृतः, सुभाषितांमध्ये सांगितला गेलेला, उद्धृतः म्हणजे सांगितला गेलेला, उद्धृत केला गेलेला. नैकाविदाः संस्कृत सूक्तयः, विविध प्रकारचे जे संस्कृताचे जे सूक्त आहेत. आता सूक्त म्हणजे काव्य, न ते काव्य न केवलम संस्कृते, ते काव्य केवळ संस्कृतामध्येच नाही, अपितु तर अन्य भाषास्वपि, अन्य भाषांमध्ये सुद्धा मार्मिकतया उत्स्फूर्ततयाच उपयुक्ताः दृश्यन्ते. मार्मिकपणे आणि उपयुक्तपणे, अतिशय उपयुक्त जे ते आहेत हे जाणवतं, ठीक आहे. तर अतिशय मार्मिक, आता मार्मिक म्हणजे काय, मार्मिक म्हणजे जे थेट मनाला भिडतं, ओके. मार्मिक म्हणजे ज्याने मन परिवर्तन होतं. आता मन परिवर्तन कसं झालं पाहिजे, चांगल्या गोष्टींसाठी मन परिवर्तन झालं पाहिजे, बरोबर आहे. आपल्याला एखादी वाईट गोष्ट असेल आणि एखाद्याच्या उपदेशामुळे आपलं मन परिवर्तन झालं तर त्याचे विचार मार्मिक होते, डायरेक्ट मनाला भिडणारे होते असं आपण म्हणतो, ठीक आहे. तर हे संस्कृतचे सुभाषित अन्य भाषांमध्ये सुद्धा अतिशय मार्मिक ठरतात. प्रायः जनाः संपूर्ण सुभाषितम न स्मरन्ति. प्रायः जन म्हणजे बहुतेक जणांना संपूर्ण सुभाषित जे ते आठवत नाहीस. परंतु सूक्तयः तेषां जिह्वाग्रे तिष्ठन्ति. परंतु सूक्तयः तेषां जिह्वाग्रे तिष्ठन्ति. पण त्यातले जे काही शब्द आहेत तर त्यांच्या जिभेवर असतात, बरोबर आहे. म्हणजे अशा वेगवेगळे जे काही
आपण मराठीमध्ये म्हणा, हिंदीमध्ये म्हणा, जे काही वाक्य आहे आपण जे बोलतो ना, तर संस्कृतातनच आलेल्या सुभाषितांचा जणू काही तो अर्थ असतो. ठीक आहे. आपण असं कधी कधी म्हणतो बघा, अतिपरिचयात अवज्ञा, म्हणजे एखाद्याच्या जवळ खूप जास्ती गेलो तर आपला अपमान होतो. तर हे मूळतः संस्कृत मधलं आहे, बरोबर. पण मराठीतले ते शब्द जे आहे ते जणू काही आपल्या जिभेवर जे ते असतात. भाषा वैभवम वर्धयन्तः एतादृशाः सूक्तयः छात्रैः सम्यक पठितव्याः स्मर्तव्याः च. ठीक आहे. भाषा वैभवम वर्धयन्त्यः, तुमचं भाषेचं वैभव वाढण्यासाठी. आता भाषेचं वैभव कधी वाढेल? एखादा वक्ता ज्यावेळेस तुम्ही बघतो, तुमच्यामध्ये एखादा खूप चांगला बोलणारा असतो, तर तो असे काहीतरी शब्द योजना करतो की त्याच्या भाषेला एक वेटेज येतं. आता जसं आपण याच्या आधी बघितलं, मी तुम्हाला जे उदाहरण दिलं, अति परिचयात अवज्ञा, हेच मराठीत आपण काय म्हणतो? गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, बरोबर ना. एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचा खूप गैरफायदा घेऊ नये. ठीक आहे. एखाद्याचा जर तुम्ही खूप जास्ती जवळ गेला, खूपच त्याचा तो तुमची मदत करतो म्हणून गैरफायदा घेतला गेला, तर तो अपमानच होतो, बरोबर आहे ना. तर अशा पद्धतीने हे भाषेचं सौंदर्य जे आहे, तर तुमच्याकडे जर विविध प्रकारचे सुभाषित तुम्हाला पाठ असतील, त्यांचा अर्थ पाठ असेल किंवा त्यातलं काही शब्द पाठ असतील, तर तुम्ही ज्यावेळेस बोलताल तेव्हा तुमच्या बोलण्याला एक धार येईल, तुमच्या बोलण्याला एक वेटेज येईल. तुमचा जो प्रभाव आहे, माणसाचा प्रभाव, कोणी असू द्या, कोणतीही फील्ड असू द्या, तुम्ही मेडिकल घ्या, इंजिनिअरिंग घ्या, राजकीय क्षेत्र घ्या, सामाजिकता घ्या, टीव्ही अँकर घ्या, कोणी घ्या. आजकाल इव्हन शिक्षक पण, ज्यांचं संभाषण कौशल्य चांगलं आहे, त्यांच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतात, बरोबर. असं म्हणतात डॉक्टर किती हुशारी असला तर तो 2 गोड शब्द जर बोलला, चांगले शब्द बोलला, आत्मविश्वास वाढला, तर रोग्याला तोच डॉक्टर जवळचा वाटतो, बरोबर आहे ना. तर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये गेला तर तुमचं वाक्चातुर्य, तुमचं बोलणं, तुमचं जे संभाषण कौशल्य आहे ते जर चांगलं असेल तर त्याचा प्रभाव पडेल. आणि हे कधी होईल? तर या प्रकारची सुभाषितं ज्यावेळेस तुमचे पाठ असतील, शब्द तुमचे पाठ असतील, तर त्यावेळेस नक्की तुमचं जे काही भाषा वैभव आहे ते वर्धयन्तः वाढेल. त्याचबरोबर काय म्हणते, एतादृशाः सूक्तयः छात्रैः सम्यक पठितव्याः स्मर्तव्याः च. आणि यासाठी तुमचं भाषा वैभव वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या प्रकारची जी सूक्त आहे ते सम्यकतया, चांगल्या प्रकारे, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय? फक्त पठितव्याः स्मर्तव्याः च, पाठ करायची आणि लक्षात ठेवायची. एवढंच नाही, तर योग्य प्रसंगी त्यांचा उपयोगही करायचा. पाठ केलंय, लक्षात पण आहे, पण ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस जर तुम्ही ते बोलणार नसतात तर तुमच्या त्या पाठांतराला काही अर्थ नाही. तर योग्य वेळी योग्य ठिकाणी अशा प्रकारच्या संभाषणांचा प्रयोग करा, सूक्तांचा प्रयोग करा, श्लोकांचा प्रयोग करा. निश्चितप्रमाणे तुमचं जे संभाषण आहे हे प्रभावी ठरेल. ठीक आहे. आता हे केवळ संभाषण प्रभावी ठरण्यासाठी ही शिकतोय आपण, यासाठी नाही, तर तुमच्यातला म्हणजे एक चांगल्या व्यक्तीसाठीचे जे गुण असतात ते पण या सुभाषितांच्या माध्यमातून हे वाढतात. कसं वाढतात बघूया. पहिल्या सुभाषिताच्या माध्यमातून, न चोरहार्यम न च राजहार्यम भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. ठीक आहे. आता विद्याधन हे सगळ्या धनांपेक्षा श्रेष्ठ कसं आहे हे या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. मी आधी मराठीतून तुम्हाला याचा अर्थ एक्सप्लेन करतो. ठीक आहे. हे धन, आता धन म्हणजे आपण पैसा समजतो, अलंकार समजतो. ठीक आहे. तर पैसा, अलंकार, सोनं, नाणं याला एक वेटेज आहे, जडपणा आहे, बरोबर आहे ना. तर 10 किलो जर सोनं उचलायला म्हणलं तर ते आपल्याला उचलायला जड जाईल, बरोबर. तर आता ह्या पैशांचा एक पेटी तुमच्याकडे पैसा आहे, उचलून घेऊन जायचा आहे, तर असंच होणार. ओके. त्यांना सांभाळणं पण अवघड आहे, म्हणजे तो सांभाळायला जायलाच असं नाही. तर मग या पैशाला, तुमच्या धनाला जायला काही वाटा आहे. ठीक आहे. तर कोणत्या कोणत्या वाटा आहेत त्या, तर कसं जातं, तर त्यांनी सांगितलं न चोर हार्यम. आता इथं त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. तुमचा पैसा, अडका, सोनं, नाणं, आदी धन आणि विद्या. तर विद्या म्हणजे ज्ञान. ओके. विद्या म्हणजे तुमच्यामध्ये असलेली स्किल. आता विद्या म्हणजे केवळ एखाद्याला लिहिता वाचता येणं म्हणजे तो विद्यावान आहे असं नाही. तर तुमची एखादी अशी स्किल, तुमची एखादा असा गुण की जो तुम्ही दुसऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने पण सांगू शकाल, तो त्याच्यासाठी उपकारक पण ठरेल. ओके. अशा पद्धतीचा तो गुण आहे. ओके. आता आपल्यामध्ये लिटरसी, साक्षरता म्हणजे फक्त लिहिता वाचता येणं अशी संकल्पना आहे. पण नवीन शिक्षा नीती किंवा जी भारतीय परंपरा आहे तर केवळ वाचता लिहिता येणं म्हणजे साक्षर नाही. वाचता लिहिता येणं म्हणजे आत्मनिर्भर नाही.
तर तो व्यक्ती त्या गुणाद्वारे, त्या विद्येद्वारे आत्मनिर्भर बनतो. त्याला ती विद्या म्हटल्या गेलेली आहे. ठीक आहे बा, एखाद्याला भले लिहिता वाचता येत नसेल, पण तो एखादं काम, फॉर एक्झाम्पल आपण सुतारकाम घेऊ, तो अशा पद्धतीने सुतारकाम करतो की त्यासारखं ती लोखंडाची वस्तू दुसरं कोणीच बनवत नाही. बरोबर. आपण साधारणतः रंग देणारा घेऊ, रंगरंगोटी करणारा जो असतो ना, रंगारी ज्याला म्हणतात, तर तो अशा पद्धतीचे रंग बनवतो, अशा पद्धतीचे रंग देतो की त्याला भले लिहिता वाचता येत नाही, पण त्याच्याकडं त्या विद्येद्वारे लाखो रुपये तो कमवू शकतो. बरोबर. तर ही सगळी विद्या, तर हे याला आपण विद्या म्हणूया. बरोबर. तर केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे विद्या नाही, लक्षात घ्या. तर हे म्हणतायत की हे विद्याधन जे आहे ते न चोर हार्यम, चोर चोरी करू शकत नाही. बरोबर ना. न राज हार्यम, राजा सुद्धा ते घेऊ शकत नाही. आता राजा चोरी करतो असं नाही, तर आपलं शासन जे वेगवेगळ्या प्रकारचं कर लावतं. तुम्ही इन्कम टॅक्स शब्द ऐकला असेल, तर तुम्ही घर जरी बांधलं त्याच्यावर कर असतो, पाणीपट्टी, वीज बिल, हे बिल, ते बिल. बरोबर. पण हे विद्या नावाचं धन असं आहे की याच्यावर राजा सुद्धा टॅक्स लावू शकत नाही. अजून काय, न भ्रातृभाज्यम, धनाच्या वाटण्या होतात. बरोबर आहे ना. भाऊ बहीण जी काही प्रॉपर्टी कमवली जाते ती मग भावांचे वाटे होतात, बहिणींचे वाटे होतात. पण विद्या हे असं धन आहे की ज्याला कोणीही वाटेकरी असू शकत नाही. जे तुमचं आहे ते तुमचंच राहणार. ओके. तर अशा प्रकारे न भ्रातृभाज्यम नच भारकारी, भार म्हणजे वजन, म्हणजे ते वजनदार असतं असं पण नाही. तुम्हाला जसं म्हणलं, एक पेटी जर तुम्ही नोटा घेऊन चालल्या तर त्याचं वजन तुम्हाला होणार. बरोबर ना. मे बी तुम्ही 10 किलो सोनं घेऊन चालले, ते भलेही धन आहे, त्याचं तुम्हाला ओझं उचलणार. विद्या धन हे असं धन आहे की ज्याचा भार, ज्याचं वजन अजिबात होत नाही. ठीक आहे. आणि म्हणूनच म्हणलंय व्यये कृते वर्धते एव नित्यम. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचा व्यय कराल, व्यय म्हणजे खर्च कराल, आता त्या विद्येचा खर्च कराल म्हणजे काय, तर ती विद्या दुसऱ्याला द्याल. ओके. व्यय कृते, तर तुम्ही त्याचा खर्च केला म्हणजे ती तुम्ही जर दुसऱ्याला दिली तर वर्धते एव नित्यम, ते वाढतं. म्हणजे जगात एकमेव असं एक विद्या दानाचं कार्य आहे की जे दुसऱ्यांना दिल्यानंतर वाढतं. बघा, आता जर समजा मला संस्कृत येत आहे आणि मी कोणाला शिकवलंच नाही, तर माझं ज्ञान माझ्यापुरतं मर्यादित तर राहील, पण ते कदाचित नष्ट होईल. कारण मी तुम्हाला ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस मला वाचावं लागतं. ओके. आणि मला त्यातली डेप्थ कळते, मला नवीन नवीन गोष्टी कळतात. बरोबर ना. आता मला समजा टेक्नॉलॉजी येत नव्हती, तर मला तुम्हाला संस्कृत शिकवण्यासाठी मोबाईल काय आहे, रेकॉर्डिंग कशी आहे, चांगली रेकॉर्डिंग कशी होती, लाईट योजना कशी असते, या सगळ्या गोष्टी कळाल्या. बरोबर. तर याच्यामुळे काय झालं, माझ्या ज्ञानात भर पडली. का भर पडली? कारण मी तुम्हाला ती विद्या माझी जी आहे ती तुम्हाला देतोय. म्हणजे हे असं आहे की विद्याधन हे असं आहे की त्याचा दुसऱ्याला दिल्यामुळं जे आहे ते आणखीन वाढतं, वर्ध येते. आणि आणखीन काय, विद्याधनम सर्वधन प्रधानम, विद्याधन हे सर्व धनांमध्ये प्रधान म्हणजे श्रेष्ठ आहे. ठीक आहे. तर या पाठाच्या माध्यमातून, या श्लोकाच्या माध्यमातून विद्या हे सर्वश्रेष्ठ धन कसं आहे हे या ठिकाणी या श्लोकाचे जे कोणी कवी आहेत ते आपल्याला सांगत आहेत. तुम्हाला जर संस्कृतमध्ये जरी विचारलं किंवा मराठीमध्ये स्वभाषायाम उत्तरम लिखतो असं जरी आलं तरी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजे. आणि त्यावेळेस आठवतील ज्यावेळेस तुम्ही परत परत वाचाल, पाठ कराल, कंठीस्थ करण्यासाठी आहे. ओके. म्हणजे पाठ करण्यासाठी आहे. तुम्ही याला न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम असं पण म्हणू शकता. ही गेयता आहे. बरोबर. मी तुम्हाला म्हणलं होतं काव्य काय आहे, गेयमय आहे, म्हणजे आपण त्याला गाऊ शकतो, चाली लावू शकतो. तर या चालीमध्ये सुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता. ठीक आहे. चला पुढचं बघूया. पुढच्या याच्यामध्ये वाचूया आधी. अयम निज परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. आता बघा, मी हे जे सांगणार आहे मराठीमध्ये एक म्हण आहे, काय, आपला तो बाळ्या दुसऱ्या त्याचे कार्ट. बरोबर ना. आपला तो बाळ्या दुसऱ्याचं ते कार्ट. मी तुम्हाला हा धडा शिकवतानाच आधी सांगितलं की संस्कृतचे जे काही सुभाषित आहे त्यावर आधारित बऱ्याच म्हणी, बऱ्याच लोकोक्ती, बरेच मुहावरे वेगवेगळ्या भाषांमध्ये, मराठी भाषेमध्ये जे आहे ते आता जणू काही या श्लोकाद्वारे सांगितलेले आहे की जे संकुचित वृत्तीचे असतात. संकुचित म्हणजे काय, जे फक्त आपल्यापुरता विचार करतात, तर ते लोक कसे असतात, आणि जे उदार असतात, जे मनाने मोठे असतात, तर ते लोक कसे असतात त्यांचं कंपॅरिझन, याची तुलना केलेली आहे. काय म्हणतात ते, अयम निजहा परो वेत्ती, हा माझा, अयम निजा हा माझा, पर हा व्यक्ती तो जो दुसरा आहे, तो म्हणजे जो आपला नाहीये, तो परका.
ठीक आहे, किंवा ज्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही तो परका. गणना लघुचेत साम, अशा प्रकारची गणना. आता गणना म्हणजे अशा प्रकारचं वागणं कोण करतं? लघुचेत साम. लघु म्हणजे छोटे, ज्यांची मनोवृत्ती छोटी आहे, ओके, ज्यांचे विचार छोटे, असे छोट्या विचारांचे लोक जे ते आपला आणि परका, ओके, अयम निज हा परो व्यक्ती, हा आपला हा परका, असा जो भेद आहे हे कोण करतं? हे लघुचेत साम. जे अतिशय संकुचित वृत्तीचे आहेत, असे संकुचित वृत्तीचे लोक जे ते अशा प्रकारचा भेद जे ते करतात. आणि त्यांनी काय सांगितलंय? उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. उदार चरितानाम तू, ज्यांचं चरित्र उदार आहे. आता चरित्र म्हणजे ज्यांचं मन मोठं आहे, बरोबर? तर ज्यांचं मन मोठं आहे, जे उदार अशा मनाचे आहेत, त्यांच्यासाठी काय? वसुधैव कुटुंबकम. कुटुंबकम, वसुधा म्हणजे पृथ्वी, ही संपूर्ण पृथ्वीच त्यांचं घर आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव, मानवामध्ये कोणताही भेदभाव ते करत नाही. आणि मानवाने असंच राहिले पाहिजे. जो घरच्यांना, जो बाहेरच्यांना, जो सगळ्यांना आपलं समजतो, ठीक आहे, तर अशा व्यक्तीसाठी परक कोणीच नसतं, बरोबर? परक कोणीच नसतं. समोरच्या माणसाची जी काही काय म्हणतात त्याला, समोरच्या माणसाचं दुःख जर आपण जाणलं तर प्रत्येक व्यक्ती हा आपला जाणवतो. आणि अशा व्यक्तींना लोक जे आहेत ते काय म्हणतात त्याला, त्या व्यक्तीशी ते प्रेम करू लागतात. ओके, मैथिली शरण गुप्त नावाचे खूप चांगले हिंदीमधले कवी, मला माफ करा मी थोडं हे करतोय, विषयांतर करतोय, पण कसं संस्कृत सुभाषित प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कवींनी आणलेले आहेत हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे. जसं आपण मराठीमध्ये आपला तो बाळ्या दुसऱ्याच ते काट असं म्हणतो, मैथिली शरण नावाचे हिंदीतले खूप मोठे कवी आहे. सियाराम शरण गुप्त हे त्यांचे भाऊ आहेत. आणि हे गुप्त घराणं जे ते भारतातलं श्रेष्ठ असं हिंदी काव्यलेखन करणारं असं घराणं आहे. ठीक आहे, तर या गुप्तजींनी एक कविता लिहिली आहे, मनुष्यता. ठीक आहे, तर ते म्हणतात कोणता मनुष्य श्रेष्ठ आहे, कोणता मनुष्य उदार आहे, तर अखंड आत्मभाव जो असीम विश्व में भरे. ओके, अखंड आत्मभाव जो असीम विश्व में भरे, अशा लोकांना त्यांनी उदार म्हटलेलं आहे. ठीक आहे, असीम आत्मभाव जो, अखंड आत्मभाव जो असीम विश्व में भरे. ठीक आहे, तर तो प्रत्येक व्यक्तीमध्ये आपलेपणा जो आहे तो बघतो आणि संपूर्ण जगामध्ये आपलेपणाची जी भावना आहे तो भरतो, तो निर्माण करतो, असा व्यक्ती उदार म्हटला गेलेला आहे. बरोबर, तर ही जी संस्कृतची जी हे आहे ना, ही प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दिसून येईल. तर मग काय म्हणते ते, उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. ज्यांचं चरित्र उदार आहे अशा उदार चरित्रातल्या लोकांसाठी ही संपूर्ण पृथ्वी वसुधा आपल्या कुटुंबाप्रमाणे असेल. बघा मित्रांनो, मी जे जे आपल्याला चांगलं दिसतं ना त्याचा उल्लेख जरूर केला पाहिजे. मी या ठिकाणी जरूर उल्लेख करेल पवन सरांचा. का बरं? कारण त्यांना विद्यार्थ्यांचं दुःख दिसलं. कोणीतरी विद्यार्थी त्यांना म्हणाले की माझ्याकडे भरायला पैसे नाही आणि त्यामुळे मला क्लासमधून बाहेर काढलं, क्लासची फी भरायला माझ्याकडे पैसे नाही म्हणून मला क्लासच्या बाहेर काढलं. सरांनी तात्काळ त्याच्यावर उपाय काय याच्यावर विचार केला आणि त्यांनी मुलांना कसं कमीत कमी पैशात कसं जास्तीत जास्त शिक्षण देता येईल यासाठी ते प्रयत्न करतायत. त्या माणसाने स्वतःचा जॉब सोडला, परमनंट जॉब जो लोकांना भेटत नाही, पण लोकांचं दुःख दूर करण्यासाठी, विद्यार्थ्यांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न, म्हणून त्यांचं मन उदार आहे आणि म्हणूनच आज सगळ्या विद्यार्थ्यांचे ते प्रिय झालेले. म्हणजे आपण आसपास आपले उदाहरणं बघितली पाहिजे. ह्या ज्या मोठ्या मोठ्या पुस्तकातल्या गोष्टी आहेत ना, त्या प्रत्यक्ष आचरणात आणल्या पाहिजे. आणि आपण प्रत्यक्ष आचरणात ज्यावेळेस आणू, लोकांचे गुण आपण ज्यावेळेस बघू, त्यावेळेस आपल्याला लोकांमधला चांगलापणा दिसून येईल आणि आपली दृष्टी चांगली बनेल. आपण एक चांगली व्यक्ती म्हणून समाजामध्ये व्हावं. ठीक आहे, तर असं उदार तुम्हाला प्रत्येकाला बनायचंय. पुस्तकी ज्ञान पुस्तकात ठेवायचं नाही. शेवटचा श्लोक याच्यामध्ये आहे, खूप महत्वाचा आहे. त्यांचं काय म्हणते, जो क्रियाशील आहे म्हणजे जो पुस्तकातलं वाचून त्याप्रमाणे क्रिया करतो तोच खरा पंडित मानला गेलाय, तोच खरा विद्वान, तोच खरा व्यक्ती मानला गेलेला आहे. वाचला आणि त्याप्रमाणे जर आपण वागलं नाही तर आपल्या वागण्याला काही अर्थ नाही. बरोबर, चला पुढचं घेऊया. आता परोपकार करा असं सांगितलं. आता परोपकार म्हणजे काय, तर दुसऱ्या उपकार करणे. आता उपकार म्हणजे काय, तर दुसऱ्याची मदत करणे. ठीक आहे, आता उपकार आणि परोपकार याच्यामधला फरक काय ते लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडचा मला एखाद्या खूप अडचणीच्या प्रसंगात एखादी गोष्ट हवी आहे आणि मला एखाद्या मित्राने ती दिली. ओके, ती गोष्ट मला त्याने दिल्यानंतर त्याच्या मनात ती भावना आहे की आता जर मी वाईट प्रसंगात त्यांनी मदत केली ना तर यांनी पण माझी मदत केली पाहिजे. बरोबर, तर त्यांनी जो माझ्यावर केला तो फक्त उपकार आहे.
बरोबर. पण त्यांनी माझी मदत केली आणि त्याच्या मनात कोणतीच भावना नाही, माझ्या वाईट प्रसंगात पण यांनी माझी मदत केली पाहिजे वगैरे वगैरे, जे काही त्याला परोपकार म्हणतात. की म्हणजे आपण दुसऱ्याची मदत करायची पण त्याच्याकडनं मदतीची अपेक्षा करायची नाही. ठीक आहे. निस्वार्थपणे, त्यात कोणताही स्वार्थ नाही अशी केली गेलेली मदत म्हणजे परोपकार आहे. ठीक आहे. बघा, तर याच्यात त्यांनी म्हटलंय की परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थम इदम शरीरम. ठीक आहे. आता इथे परोपकार याची व्याख्या मी तुम्हाला सांगितलेली आणि या परोपकाराच्या व्याख्यानुसार आता कवी म्हणताय की परोपकाराय फलंती वृक्षाः. वृक्ष म्हणजे वृक्ष, झाड. ओके. हे जे वृक्ष आहेत हे परोपकारासाठी फळ जे आहेत ते यांच्यावर लागतात. बरोबर आहे. परोपकाराय फल, हे वृक्ष जे आहेत ते फलवान जे होतात त्याच्यावर फळ, ते परोपकारासाठी. तुम्ही बघा, एखाद्या झाडाला मे बी आंबे लागलेले आहेत. ठीक आहे. आता लोक आंबे विकतात ती गोष्ट वेगळी आहे, पण आंब्याचं झाड तुम्हाला कधी आंब्याचे पैसे मागतात? नाही, कोणतंच झाड नाही मागणार. कारण ते जणू परोपकार करण्यासाठीच त्यांनी आपले जे जे फळ आहे त्या वृक्षांनी आपले फळं जे ती निर्माण केलेली आहे. बरोबर. नंतर त्यांनी सांगितलंय परोपकाराय वहन्ति नद्या. नद्या म्हणजे नद्या. या नद्या ज्या आहेत त्या परोपकारासाठी वाहतात, दुसऱ्यांना पाणी मिळावं, दुसऱ्यांचं जीवन सफल व्हावं. ओके. आपल्याला पिण्यासाठी पाणी लागतं, शेतीसाठी पाणी लागतं. आपल्याला फक्त एकच माहिती आहे की आपल्याला पाणी जे आहे ते नळाद्वारे येतं. लक्षात घ्या मित्रांनो, नळाद्वारे ही आपली विज्ञानाची प्रगती आहे, पण खरं पाणी जे आहे ते नद्याच आपल्याला देतात. तुम्ही म्हणता धरणात येत, अरे पण धरणात पाणी जे येतं ते नद्यांद्वारेच येतं. ओके. तर ह्या ज्या नद्या आहेत त्या परोपकारासाठी वाहतात, स्वतःच्या स्वार्थासाठी वाहत नाही. बिस्लरीचं कोणी घेतलं तर 10 रुपये 20 रुपये द्यावे लागतात. एखाद्या नदीचं पाणी प्या, मागते कधी तुम्हाला पैसा नाही मागत. बरोबर आहे. आणि त्याच्या बदल्यात ती काय मागते? काहीच नाही मागत. बरोबर. म्हणून ती परोपकार करते असं म्हणताय. परोपकाराय वहन्ति नद्यः. परत काय म्हटले? परोपकाराय दुहन्ति गावः. गावः म्हणजे काही बहुवचन आहे. बरोबर. गावः म्हणजे गाईंचं बहुवचन. तर ह्या ज्या गायी आहेत परोपकाराय दुहन्ति, परोपकारासाठीच दूध देतात. ओके. असं म्हणते की ती नाही माझं दूध आहे, माझं बाळच पिईल, माझं वासरूच पिईल. नाही, मानवाने जरी ती दूध काढलं तरी ते परोपकारासाठी असं. आता इथे फक्त गावा हा उदाहरण देते. तुम्ही म्हणता म्हैस पण देते, हो देते. ठीक आहे. या सगळे जे प्राणी आहेत तर हे सगळे परोपकारासाठीच जे आहे ते उपकार काम म्हणजे ते करतात. बरोबर आहे. आणि अशाच पद्धतीने कवी म्हणतोय परोपकारार्थम इदम शरीरम. ठीक आहे. परोपकारासाठी जे आहे हे माझं शरीर आहे. म्हणजे आपण असा निश्चय केला पाहिजे की निसर्ग जर परोपकार करतोय, निसर्ग जर आपल्याला भरपूर गोष्टी देतोय, तर आपलं पण हे काम आहे की आपल्याला कोणताही स्वार्थ न ठेवता लोकांसाठी काही ना काही दिलं पाहिजे. मित्रांनो, आज मी एक पोस्ट वाचली, मला आता त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही, कारण परोपकार हा शब्द आलेला आहे. एका व्यक्तीने, म्हणजे ज्यावेळेस तो शिकत होता त्यावेळेस केरळचा होता तो काहीतरी आहे म्हणजे, तर त्या केरळच्या व्यक्तीने 20 वर्षाचे असताना त्यातल्या मुख्यमंत्र्याच्या अभावानं स्वतःची सोन्याचं जे काही चैन होती ती लोकांच्या शिक्षणासाठी दिली. ते पुढे चालून लायब्ररी सायन्समध्ये गोल्ड मेडल्स त्यांना मिळालं आणि जन्मभर त्यांनी जी 35 वर्ष नोकरी केली, स्वतःचा सगळा पैसा ते गरिबांच्या शिक्षणासाठी वाटून देत होते. ज्यावेळेस ते रिटायर झाले, भारतामध्ये त्यांची कोणी दखल घेतली नाही, पण जागतिक संघटनेने त्यांना 30 कोटीचं बक्षीस दिलं, तर त्यांनी ते 30 कोटी सुद्धा दान केले. ओके. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी. आज त्यांना पद्म पुरस्कार दिला पाहिजे अशी मागणी होते. ओके. तर हे खरे परोपकार आहे, म्हणजे ज्याच्यात तुमचा स्वार्थ नाही. तर अशासाठीच माझं शरीर आहे असं या ठिकाणी कवी म्हणताय. ठीक आहे. आपण पण प्रयत्न केले पाहिजे. त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही करा. प्रत्येकाला हे शक्य आहे असं नाही, पण ज्या ज्या पद्धतीने होऊ शकेल त्या त्या पद्धतीने तुम्ही लोकांचा उपयोगी पडा, म्हणजे तो परोपकार आहे. आणि त्या बदल्यात आपल्याला काही मिळेल ही भावना कधीही ठेवू नका. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा सूक्ती सुधा नावाचा पाठ बघत आहोत. याच्यामध्ये राहिलेले जे काही 4 श्लोक आहेत हे आपण पुढच्या पाठाच्या माध्यमातून, पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा पाठ आपण बघूया आणि त्या ठिकाणी आपला पाठ आपण पूर्ण करूया. तोपर्यंत नमस्कार.